आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. Come on, pick up the phone. फोन काय नाही उचलत आहे. काय चिरंजीव, काय थैथैट काय चाललंय एवढा? काही नाही. काही नाही. पाय आपटून भूकंपाला लागलाय घरात आणि म्हणतात काही नाही. तुम्हाला सांगून काही उपयोग आहे का? अक्षर आणि शर्वरी गेलेत घर सोडून, आणि मला हे अजिबात पटलेलं नाहीये. हो, काही झालं तरी ते आपल्या घरचे आहेत. अँड डॅड, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? खोबाड बंद ठेवायचं. पोरगायस म्हणून काही बी खपून घेणार नाही तुझं. मन घरच्या काय घरच्या नाहीत ते आपल्या, आणि त्यांचा ना आपला काही बी संबंध नाही. आणि काय रे, उगा लय पुळका लागलाय तुला. तुम्हाला जिथे सांगून कळणार नाही तिथे मी डोकं पडून तरी काय उपयोग? मी नको तेच अर्थ काढणार. सो डिस्कस्टिंग. अश्विन, उगा अनर्थ होण्यापेक्षा आपल्या सोयीचे अर्थ काढलेले बरे असतात. आता सांगतो तेवढं ऐकायचं. आमची बोलणी चाललीत तुझ्या लग्नासाठी. 2 दिवसात पोरगी दाखवायचा कार्यक्रम करायचा आहे. तयार राहायचं. व्हॉट? वेळ लागलाय तुम्हाला? अँड लिसन, काही झालं तरी मी तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करणार नाही. दॅट्स फायनल. मग काय करणार आहेस? हा, का लगीनच करणार नाहीस? अहो, तुमच्या जिभेला काय हाड हाय का नाही? असं काहीतरी बोलून ना तुम्ही त्याला वाव देत आहे. तुमच्याच फालतू लाडानं शेफारलाय की हो. असं नाही विचारायचं. आता आम्ही जे बोलू ते फायनल. प्रताप सूर्यवंशीचा शब्द मोडायचं धाडस अख्ख्या कोल्हापुरात कोणी करणार नाही. तू तर कारटायस, मी आज जन्माला घातलेला. डॅड, अशा फालतू गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट नाही. आणि जे घरात काय चाललंय ना ते निस्तरणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. मी जाऊन बोलतो सुंदरशी. लेट मी हँडल दिस इन माय ओन वे. अश्विन, किती येडं झालंय. आता याचं काहीतरी इलाज करायच पाहिजे. म्हणजे हे समजणं अमायन झालंय. बरं झालं तू तिकडनं बाहेर पडलीस ती. आणि स्वभावानं तू तुझ्या बापासारखी आहेच. येलच ते चांगलंच मानायचं. पण आता कसली बी काळजी करायची नाही. हा, तुम्ही हितच राहा. मी आहे ना हो तुमच्या पाठीशी. तुमचा मामा म्हणून नाही तर तुमचा बाप म्हणून तुमची काळजी घेईन. हा, पुढं काय? म्हणजे तू त्यांच्या कंपनीत काम करणार का नाही? नाही, अजून तसा काही विचार नाही केलाय मी. आणि आईबाबांचा आशीर्वाद आहेच पाठीशी. सगळं चांगलंच होईल, मला खात्री आहे. हॅलो. हॅलो अक्षरा मॅडम. हां, तुमच्या बहिणीची ट्रीटमेंट आपल्याला ह्याच आठवड्यात सुरू करायची ना? कारण अश्विन म्हणाला होता की लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करायची. नाही डॉक्टर, या आठवड्यात नाही. मला मला थोडा वेळ द्या, कारण अजून पैशाची जुळवाजुळव आणि कसलाच विचार केला नाहीये मी. सगळी धावपळ चालली आहे म्हणून म्हणते. नाही, काय हरकत नाही.
पण पैशांच्या बाबतीत म्हणाल तर अश्विन म्हणाला होता की तुम्ही काही फिकीर करू नका. हो पण आम्ही आता त्या घरात नाही राहतो. म्हणजे आम्ही आमच्या रिलेटिव्हच्या घरी आलो. मी कळवते तुम्हाला. ठीक आहे, थँक्यू. ओके, बाय. अक्षरा, 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 नको ना ग असं वागूस. लय त्रास होतोय बघ. अगं माझा जरा तरी विचार कर की. अक्षराला काय बी करून हुडकाय पाहिजे. कुठं हुडकू तिला? कोण आहे? अरे ब्रो, मी आहे अश्विन. तू का आलास इथं? जा इकडनं. मला एकट्याला राहू दे. अरे ब्रो, दरवाजा उघड रे, मला महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. हे बघ, मला कोणा संग काय बी बोलायचं नाही. तू जा इथं. सुंदर, अरे दार उघडला आधी. सुंदर, म्या म्हटलं ना, मला कोणा संग काय बी बोलायचं नाही. जा इथं. सुंदर, सुंदर दार उघड. सुंदर, सुंदर दरवाजा उघड. सुंदर, सुंदर ऐक. सुंदर, ब्रो